मोनोरेलच्या प्रवाशांचा खोळंबा झालेला आहे आणि त्यांना आता रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू झालेत। एका क्रेनच्या मदतीने त्यांना रेस्क्यू करण्याचा हा प्रयत्न सुरू आहे। भक्ती पार्क आणि मैसूर कॉलनी दरम्यान हा खोळंबा झालाय। अजय माने आपल्याला ताजी माहिती देत आहेत। अजय, आपण जर पाहिलं तर अग्निशामक यंत्रणा जी आहे ती ह्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि आता हे प्रवासी जे मागच्या तासाभराहून अधिकचा काळ या मोनोरेलमध्ये जे अडकलेले आहेत त्यांना रेस्क्यू करण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू झालेला आहे। पण विशेष बाब म्हणजे की तासावरून अधिकचा वेळ म्हणजे सायंकाळी 6:15च्या सुमारास ही गाडी बंद केली पडली होती। त्याच्यानंतर तासभर उलटला तरी कोणाचंही लक्ष नव्हतं। माध्यमांनी बातमी चालवली, माझानी बातमी चालवल्यानंतर इथे रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे। विशेष बाब म्हणजे अद्याप इमर्जन्सी डोर जो आहे तो खोललेला नाही। प्रवासी जे आहेत ते व्हेंटिलेशनसाठी त्या इमर्जन्सी डोरचे ते जो गॅप जो आहे तो तिथे येऊन बघता एकंदरीत समोर येण्याचा प्रयत्न करतात। वरती अग्निशामक यंत्रणा जी आहे ती दाखल झालेली आहे आणि 4 डबे पूर्ण 6 गच्च भरलेली ही संपूर्ण मोनोरेल जी आहे। प्रचंड गर्दी या मोनोरेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ही सगळे प्रवासी आता मागच्या दीड तासापासून या ठिकाणी अडकून पडलेले आहेत। खोळंबा जो आहे तो झालेला आहे, पण अद्याप त्यांना जे ते खाली उतरवलं गेलं नाही। तांत्रिक बिघाड झाला आणि ही मोनोरेल जी आहे ती भक्ती पार्क आणि मैसूर कॉलनीच्या मध्ये जे ती थांबलेले। खरं तर या ठिकाणी आता 2 अग्निशामक दलाच्या यंत्रणा ज्या आहेत त्या आलेल्या आहेत। क्रेनच्या माध्यमातून अग्निशामक दलाचे अधिकारी जे आहेत ते वरती गेलेले आहेत। पोलीस प्रशासनाकडून जे ती या ठिकाणी जे प्रवासी या मोनोरेलमध्ये अडकलेले आहेत त्यांना संयमाने थांबा, आम्ही तुम्हाला रेस्क्यू करण्यासाठी पोहोचलेले अशा एकंदरीत भाषण जे ते सुरू झालेलं आहे। पण आता आतमधली ही सगळी दृश्य जर पाहिली तर अत्यंत भीतीचं वातावरण आहे। काही प्रवासी काचा सुद्धा वाचवताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे पूर्णतः गर्दी आणि गच्च भरलेली ही मोनोरेल जी आहे ती आता भक्ती पार्क ते मैसूर कॉलनीच्या या ठिकाणी अडकलेली आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन दाखल झालेले आहे। अग्निशामक दलाची तुकडी या ठिकाणी तैनात झालेली आपल्याला पाहायला मिळते। क्रेनच्या माध्यमातून एक तुकडी वरती गेलेली, दुसरी क्रेन जी आहे ती फिरवली जात आहे आणि त्यांना एकंदरीत कशा पद्धतीने रेस्क्यू करायचं हा संपूर्ण एकंदरीत निर्णय आता काही वेळात घेतला जाईल। इमर्जन्सी डोरच्या समोर आपण जर पाहिलं तर संवाद हा अग्निशामक दलाचा जो आहे तो प्रवाशांसोबत सुरू आहे। कोऑर्डिनेशनचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर नेमकं ह्यांना खाली कसं घ्यायचं हा प्रश्न होईल। कारण की ज्या वेळेस हे इमर्जन्सी डोर खोलले जातील त्याच्यानंतर अवघ्या 4 ते 5 जणांना एका वेळी एका क्रेनमध्ये घेता येईल। त्यामुळे मग कसं एकंदरीत लाईनबद्ध खाली उतरवण्याचा प्रयत्न असेल या सगळ्याचं नियोजन सुद्धा जे आहे ते ह्या ठिकाणी केलं जातं आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती ह्या ठिकाणी आलेली। पण विशेष बाब म्हणजे की मुंबई सकाळपासून पाऊस सुरू होता, त्याच्यामुळे वाहतूक व्यवस्था सकाळपासूनच खोळंबली गेली होती आणि आता जी मोनोरेल होती जी सकाळपासून धावत होती ती सुद्धा जी आहे ती बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते। MMRCLचं म्हणणं आहे की आम्ही एका बाजूची लाईन जी आहे ती सुरू ठेवलेली आहे, पण आता मागच्या 20 मिनिटांपासून या संपूर्ण रुळावरून कोणतीही गाडी धावलेली नाही। याच्या आधी जर आपण पाहिलं तर 2 रेल्वे ज्या आहेत त्या मागे पुढे म्हणजे आमने सामने आल्या होत्या। त्याच्यातील एका रेल्वेला जे ते मागे पुन्हा मागच्या स्थानकावर नेण्यात आलेले आणि आता ही संपूर्ण मोनोरेलची सेवा जी आहे ती ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे संवाद चालू, दुसरी अग्निशामक यंत्रणेची क्रेन जी आहे ती आता दुसऱ्या इमर्जन्सी डोरवर आपल्याला जाताना पाहायला मिळते। त्यामुळे एका इमर्जन्सी डोरवर एक आधीच अग्निशामक यंत्रणा जी आहे ती पोहोचलेली आणि आता दुसऱ्या इमर्जन्सी डोरवर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी अग्निशामक दलाचे अधिकारी जे आहेत ते आता आपल्याला वर जाताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीत 6:15 ही अडकलेली रेल्वे आता 7:30ची वेळ आलेली आहे तरी अद्याप कोणालाही रेस्क्यू केलं गेलं नाही। त्यामुळे अत्यंत भीतीचं वातावरण आपण जर पाहिलं या ठिकाणी संवाद जो आहे तो प्रवाशांसोबत साधला जातोय। स्वतः प्रवासी जे ते हात बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हा एकंदरीत संवाद जो आहे तो अग्निशामक दलाच्या प्रतिनिधींशी प्रवाशांचा केलेला गेला। खरं तर अत्यंत भीतीचं वातावरण आहे। आपण जर पाहिलं तर हात जोडलेले प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे संपूर्णतः गच्च भरलेली ही मोनोरेल भक्ती पार्क ते मैसूर कॉलनीच्या दरम्यान थांबलेली आणि त्यासाठी आता ह्या ठिकाणी अग्निशामक दलाची यंत्रणा जी ती तैनात झालेली आहे। मुंबई पोलीस प्रशासनाची तुकडी या ठिकाणी जे ती आलेली आणि कोणालाही या परिसरात जे ते येऊ दिलं जात नाही। फक्त आणि फक्त अग्निशामक दलाची यंत्रणा पोलीस प्रशासन या संपूर्ण परिस्थितीत जे ती ह्या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाकडून सततची घोषणा केली जाते की कोणीही पॅनिक मोडवर जाऊ नका, आम्ही तुम्हाला रेस्क्यू करण्यासाठी जे ते दाखल झालेले आपण जर पाहिलं तर MMRCLचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल
झालेलं पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीत आता हळूहळू जी प्रशासकीय यंत्रणा आहे ती या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. पण मुद्दा हाच आहे की 6:15 जी एकंदरीत मोनोरेल थांबली होती ती आता 7:31 झालेत, म्हणजे तासावरून अधिकचा काल उलटून गेलेला आहे. तरी अद्याप कोणालाही रेस्क्यू जे आहे ते केलं गेलेलं नाही. पोलीस प्रशासनाकडून या सगळ्यांना थांबवण्याचा प्रयत्न किंवा पॅनिक होऊ नका असं सांगितलं जातंय. पण अजूनही या रेल्वेमध्ये जे ती लोक, तर बघा आपण जर पाहिलं तर आता जे प्रवासी आहेत ते दरवाजावर येऊन दरवाजा उघडा असं म्हणत आहेत, कारण की व्हेंटिलेशनचा हा मुद्दा आहे. संपूर्ण फुल पॅक अशी बंद असलेली ही ट्रेन आहे, त्याच्यामध्ये अडकलेले एवढे सगळे प्रवासी, त्यामुळे ह्यांना कधी रेस्क्यू केलं जाईल आणि ह्याचं नेमकं कारण काय हे कधी समोर येईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अश्विन, खरं अजय, जसं तू सांगतोयस किती वेळ लागेल अजून आपल्याला निश्चित कळत नाही. आणि त्यात आता रात्रीच्या सुमारामध्ये लाईट्स देखील लावण्यात आलेल्या, आतमधल्या यंत्रणा जी आहे ती आपल्याला ठप्प दिसते, कारण एसी बंद आहे, लाईट बंद आहे. कशा पद्धतीने नेमका दरवाजा तोडण्यात येणार आहे, दरवाजा उघडण्यात येणार आहे, काचा तोडण्यात येणार आहेत, काही तुला यंत्रणांकडनं कळलंय की नेमकं कशा पद्धतीने हे रेस्क्यू होईल अजय? आता जो संवाद यंत्रणेचा वरती चालू आहे आणि ह्या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून जे सांगण्यात आलेलं आहे, त्यामुळे इमर्जन्सी डोर पासून त्यांना जे ते दूर राहण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत इमर्जन्सी डोर जो आहे तो तोडला जाईल आणि त्याच्यानंतरच या सगळ्या प्रवाशांना जे ते बाहेर काढलं जाईल. पण विशेष बाब म्हणजे की आता प्रशासनातले सगळेच अधिकारी जे ते ह्या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीत या सगळ्यांनी इथले स्थानिक जे डीसीपी आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मुंबई पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात झालेलं आहे आणि त्यासोबतच अग्निशामक दलाचं संपूर्ण पथक या ठिकाणी तैनात झालेलं आहे. त्यामुळे आता हा एकंदरीत 3 जर आपण पाहिले तर इमर्जन्सी डोर आहेत ते तोडून या प्रवाशांना बाहेर काढलं जाईल अशी प्राथमिक माहिती जी आहे ते मिळत आहे. पण विशेष बाब म्हणजे की जर इमर्जन्सी डोर तोडला तरीही एका वेळी अवघ्या 4 ते 5 प्रवाशांना प्रत्येक वेळी खाली उतरवण्यात येईल. त्या अनुषंगाने त्या संपूर्ण क्रेनची जी आहे ती एकंदरीत जी वजन घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे जरी दरवाजा तोडला त्याच्यानंतरही रेस्क्यू ऑपरेशन नाही म्हटलं तरी 30 ते 40 मिनिटे दूर चालू शकतं. आपण जर पाहिलं तर समोरच्या विंडोमध्ये सतत प्रवाशांकडून जो आहे तो संवाद जो आहे तो एकंदरीत अग्निशामक दलासोबत सुरू असलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे ह्या सगळ्या घटनेत आता नेमकं जबाबदार कोण हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे की संपूर्ण वाहतूक व्यवस्था मुंबईची आज पावसामुळे कोलमडली गेली. सकाळी वाहतूक रस्ते बंद झाले, त्याच्यानंतर रेल्वे बंद झाली आणि आता सरते शेवटी मोनोरेल जी सकाळपासून या रुळावर धावत होती, मुंबईकरांना सेवा देत होती, ती सुद्धा ठप्प झालेली आपल्याला पाहायला मिळते. MMRCLचं असं म्हणणं आहे की आम्ही दुसरी मार्गिका जी आहे ती सुरू ठेवलेली आहे, पण अद्याप या ठिकाणी दुसरी कोणतीही रेल्वे जी आहे ती आलेली नाही. त्यामुळे आता भक्ती पार्क ते चेंबूर असा मार्ग सुरू आहे का हा एक प्रश्न आहे. आणि मग इथून पुढे जाणाऱ्या प्रवाशांचं मग नियोजन कसं असणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार. आणि विशेष बाब म्हणजे की हा सगळा परिसर जो आहे तो उपनगरातल्या आतमधल्या भागात आहे. या ठिकाणाहून जे ते मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी जो आहे तो मोठा पायपीट करावे लागणार. जर मग या सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं तर त्यांना त्यांच्या जाण्याची व्यवस्था कशी केली जाणार हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या सगळ्यात विशेष बाब म्हणजे की यात आता नेमकी व्हेंटिलेशनमुळे कुणाला काही त्रास झाला का, मग त्याला तपास करण्यासाठी ॲम्ब्युलन्स किंवा मग रुग्णवाहिका सेवा या ठिकाणी दाखल होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. पण आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण यंत्रणा जी आहे ती इमर्जन्सी डोरवर पोहोचलेली आहे. त्यामुळे आता जो एकंदरीत जो काही रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल ते इमर्जन्सी डोर पासूनच सुरू होईल. आणि त्यामुळे इमर्जन्सी डोर तोडूनच, कारण की इमर्जन्सी डोर जरी ओपन करायचा असला तर त्याचं की कार्ड जे आहे त्या आतमधल्या भागात असतं. आतमधल्या भागात एक की कार्ड असल्यामुळे प्रवासी आता पॅनिक झालेले आहेत. त्याच्यासोबतच टेक्निशियन कोणच नाही आहे, फक्त आणि फक्त मोनोरेल चालक ज्या ट्रेनमध्ये जर टेक्निकली आपण पाहिलं तर तेच आहेत आणि बाकी सगळे प्रवासी आहेत. त्यामुळे जर मोनोरेल चालकाला ह्या इमर्जन्सी डोर ओपनिंगची जर ट्रेनिंग नसेल तर हा डोर जो आहे तो तोडावा लागेल. आणि जर मग तो दरवाजा तोडायचा असेल तर आतमध्ये एवढी गर्दी आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी आहेत, तर त्यांना कोणतीही इजा होऊ नये याची सुद्धा काळजी जी आहे ती अग्निशामक दलाला जी आहे ती घ्यावी लागेल. मी स्वतः ह्या ठिकाणी येऊन 15 ते 20 मिनिटाचा वरतीचा कालावधी उलटून गेलेला आहे. अद्यापही कोणालाही बाहेर काढण्यात आलेलं नाही. संपूर्णतः गच्च भरलेली ही मोनोरेल आहे. आतमध्ये व्हेंटिलेशनचा मुद्दा हा पहिल्यापासून उपस्थित झालेला आहे. एसी ट्रेन असल्यामुळे चारही साईडने दरवाजे जे आहेत ते पूर्णतः बंद असलेली, पूर्णतः पॅक असलेली ही मोनोरेल आहे. आणि
ती आता 6:15 भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनीच्या मधल्या रस्त्यावर म्हणजे त्यांच्या मधल्या रुळावर हवेत अशी जी आहे ती बंद पडलेली, त्यामुळे नक्कीच प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळालं। आणि दुसरी बाब म्हणजे की दोन्ही इमर्जन्सी डोरवर ज्या क्रेन पोहोचलेल्या आहेत त्या अग्निशामक यंत्रणेचा जो आहे तो प्रवाशांसोबतचा संवाद जो आहे तो सुरूच आहे। प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशामक यंत्रणेकडून सुरू आहे। दुसरी बाब म्हणजे की पोलीस यंत्रणेकडून सतत जे ते लाऊडस्पीकरवर सांगितलं जाते की प्रवाशांनी पॅनिक होऊ नका। त्यासोबतच आपण जर पाहिलं तर पोलीस पथकाची संपूर्ण तुकडी या ठिकाणी तैनात झालेली आहे, कोणालाही या संपूर्ण भागात येऊ दिलं जात नाही। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे भक्ती पार्कचा हा परिसर जो आहे तो संपूर्णतः आतमधल्या भागात आहे, म्हणजे या ठिकाणी पोहोचणं सुद्धा जे आहे ते एकंदरीत आपल्याला मुख्य रस्त्यापासून 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो। आणि त्या ठिकाणी आता ही यंत्रणा जी आहे ती ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेली आहे, पण 1.5 तासाहून अधिकचा कालावधी जो आहे उलटून गेलेला आहे या प्रवाशांना या रेल्वेमध्ये अडकून गेलेला। त्यामुळे आता ह्या प्रवाशांना नेमकं कधी बाहेर काढलं जाणार आणि त्याच्यासोबतच मग जर बाहेर काढण्याची प्रोसेस जर सुरू झाली तर मग ह्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांना नेमकं त्यांचं नियोजन कसं असेल, त्यांना कुठे घेऊन जाण्यात येणार हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। कारण की एवढ्या वेळापासून जर कुठले प्रवासी एका हवा नसलेल्या भागात जर अडकून असतील तर त्या ठिकाणचा व्हेंटिलेशन आणि त्यांच्या श्वास घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होता आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर अद्यापही इथे कोणतीही रुग्णवाहिका जी आहे ती दाखल झालेली नाही। त्यामुळे या प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न जो आहे तोही उपस्थित होणार आहे आणि अत्यंत भीतीचं वातावरण झालेलं आहे। आपण जर पाहिलं तर संपूर्ण काचेवर हे प्रवासी बाहेर आपल्या सुटकेचा श्वास घेण्यासाठी अगदी आतुरतेने जे ते बाहेर बघत आहेत। प्रत्येकाच्या मनात भीती झालेली आहे, हात दाखवण्याचा प्रयत्न असो किंवा बाहेर घेऊन जाण्यासाठी काही प्रवासी जे ते इथे खाली आवाज देताना आपल्याला जे ते पाहायला मिळतात। खिडकीतून इमर्जन्सी डोरचे जे 3 खिडक्या आहेत त्या खिडकीतून प्रत्येक प्रवासी आपला हात बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, इथे काही ना काही संकेत पाठवण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे संपूर्णतः गच्च भरलेली ही मोनोरेल जी आहे त्या तिचं अद्याप रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू झालेलं नाही। अग्निशामक यंत्रणेच्या गाड्या ह्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, 2 क्रेन उभ्या राहिलेल्या आहेत आणि प्रवाशांशी संवाद जो आहे तो सुरू आहे, पण अद्याप रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं नाही। आता ज्यावेळेस एकतर हा इमर्जन्सी डोर खोलला जाईल किंवा हा इमर्जन्सी डोर तोडूनच त्याच्यावरची विंडो शील्ड जी आहे ती विंडो शील्ड काढूनच त्यांना जे ते बाहेर काढण्यात येईल, पण अद्याप तसा कुठलाही संकेत जे अधिकारी वरती जे क्रेनच्या इथे वरती पोहोचलेले आहेत त्यांना कुठलाही दिलेला नाही। त्यामुळे त्यांचाही जो ते संवाद सुरू आहे। त्यासोबतच जर आपण पाहिलं तर सेफ्टी बेल्ट सुद्धा वरती पाठवण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच एक्स्ट्रा सीडी सुद्धा या ठिकाणी जी आहे ती पाठवण्यात आलेली। त्यामुळे कुठलाही एकंदरीत अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये त्या अनुषंगाने ही सगळी काळजी आणि यंत्रणेची जी आहे ती व्यवस्था उभारण्याचं काम सुरू झालेलं आहे। पण विशेष बाब म्हणजे की रुग्ण सेवा ती या ठिकाणी अद्याप दाखल झालेली नाही। दुसरी बाब म्हणजे की 2च क्रेन या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत, पण अद्याप वरती जे अधिकारी अग्निशामक दलाचे गेलेले आहेत त्यांच्याकडून त्यांना अद्याप कोणतेही संकेत या ठिकाणाहून देण्यात आलेले नाही। त्यामुळे अग्निशामक दलाकडून डोर तोडण्याचं काम जे ते सुरू झालेलं नाही, पण आता काही वेळातच हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की आतमध्ये हवा तर नाहीये, पण या लाईट ज्या असतात मोनोरेलच्या त्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे अंधार झालेला आहे। त्यामुळे भीतीदायक वातावरण जे ते मोनोरेलच्या आतमधल्या प्रवाशांचं झालेलं आहे। आता आणखी जर पाहावं लागेल की ह्या संपूर्ण मोनोरेलमध्ये पुरुषांची, महिलांची आणि लहान मुलांची संख्या किती असेल। आपण जर पाहिलं तर आता एक मोठी सीझर लिफ्ट जे आपण ज्याला क्रेन म्हणतो ती आणखी एक जी आहे ती आणण्यात आलेली, त्यामुळे एका वेळी अनेक प्रवाशांना बाहेर काढता यावं आणि जास्तीत जास्त प्रवासी मोठ्या संख्येने लवकरात लवकर रेस्क्यू व्हावे त्या अनुषंगाने अग्निशामक दलाकडून आणखी एक मोठ्या साईजची क्रेन जी आहे ती आणण्यात आलेली आहे, ज्याच्यावर जास्ती लोक एका वेळी जे ती उतरवता येतील आणि त्यांना जे ते वरतून खाली आणण्यात येईल। कारण की या आधी अग्निशामक दलाच्या ज्या 2 क्रेन होत्या त्या 2 क्रेनमध्ये एका वेळी फक्त 4 ते 5 जणांना घेऊ शकत होतं, पण आता जी क्रेन आणलेली आहे त्याच्यातली क्षमता जी आहे आपण जर पाहिलं रेस्क्यूची त्याची क्षमता जी आहे ती आपल्याला जास्त पाहायला मिळते। त्यामुळे आता ही क्रेन एकदा जर वरती पोहोचली त्याच्यानंतरच हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होईल। पण आणखी एक बाब म्हणजे की अगदी कंजेस्टेड हा संपूर्ण एरिया आहे, त्यामुळे एकाच बाजूने जे ते रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाईल। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे की आता ही क्रेन वरती गेलेली आहे, पुढच्या दरवाजातून कोणालाही उतरवलं जाणार नाही असं एकंदरीत दिसतंय
आणि त्याच्यानंतर आता ही क्रेन वरती गेल्यानंतर एकंदरीत जर पाहिलं तर इमर्जन्सी डोरचा जो आहे तो एक्झिट आपल्याला पाहायला मिळेल किंवा इमर्जन्सी डोर तोडण्याचा प्रयत्न जो आहे तो ह्या ठिकाणी ओढताना पाहायला मिळतील। आता आपण जर पाहिलं तर काही प्रवाशांकडून आतमधून काच तोडण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि काच आपण जर पाहिलं प्रवाशांनी जे ती एक काच जी ती तोडलेली आणि तिची ही संपूर्ण दृश्य प्रवासी जे ते पॅनिक झालेले आहे या सगळ्या गडबडीमध्ये, कारण की 1.5 तासाहून अधिकचा काळ उलटून गेला त्यामुळे प्रवाशांकडून जे ते थेट आता काच जी आहे ती मोनोरेलची तोडण्यात आलेली आहे आणि आपण त्याची ही संपूर्ण ताजी दृश्य पाहतोय। खरं तर अत्यंत 1.5 तासापासून अटकलेले हे प्रवासी आणि त्यांना पोलिसांकडून संयमाने थांबा आम्ही रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं आहे असं म्हणत असताना आता आतमध्ये अडकलेल्या प्रवाशांकडून जे ती काच तोडण्यात आलेली आहे, कारण की 1.5 तासांपासून हवेचं व्हेंटिलेशनच ह्या ठिकाणी होत नव्हतं आणि त्या अनुषंगाने आता हा संपूर्ण प्रवाशांनी केलेला जो प्रकरण आपल्याला समोर पाहायला मिळतं, कारण की थेट मोनोरेलची काच जी आहे ती तोडण्यात आलेली आहे। त्यामुळे एकीकडे प्रवाशांकडून आता थेट जी आहे ती काच या ठिकाणी तोडलेली तर दुसरीकडे दोन्ही ट्रेन जे आहेत ते ह्या ठिकाणी वरती पोहोचलेले, त्यामुळे प्रवाशांना पोलिसांकडून सतत सांगण्यात येत होतं की कोणीही गडबड करू नका, संयमाने वागा। आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर रेस्क्यू ऑपरेशनच्या आधीच प्रवाशांकडून जी आहे ती मोनोरेलच्या एका भागाची जी म्हणजे मागून भक्ती पार्कच्या बाजूने असलेल्या पहिल्या डब्याची काच जी आहे ती तोडण्यात आलेली आहे। व्हेंटिलेशनचा मुद्दा होता, आतमध्ये लाईट नव्हती त्यामुळे श्वासाचे त्रास होत होते असं सुद्धा म्हणण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आता थेट प्रवाशांकडून जी आहे ती ही काच जी आहे ती मोनोरेलची तोडण्यात आलेली आहे। आता काही वेळात रेस्क्यू ऑपरेशन सुरू होण्याआधीच हे संपूर्ण जे ते प्रकरण समोर आलेलं आहे आणि आता आपण जर पाहिलं तर आता थेट प्रवासी जे आहेत आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत, कारण की एक काच जी आहे ती प्रवाशांकडून तोडण्यात आलेली आहे आणि तिला बाजूला करण्यात आलेली, त्यामुळे आता कुठेतरी ही जर काच खुलली असेल तर आता जे तर खेळती हवा किंवा मोकळी हवा जी आहे ती या मोनोरेलच्या आतमध्ये गेली असेल आणि त्याच पार्श्वभूमीवर जे ती एकंदरीत आता रेस्क्यू ऑपरेशन जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर एक जणाला जे आहे ते हळूहळू बाहेर निघण्याचे जे ते सतत जे आहे ते अनाउन्समेंट जे आहे ते पोलिसांकडून स्पीकरवर केली जाते। त्यामुळे एकीकडे जे ते हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना दुसरीकडे प्रवाशांनी काच तोडलेले 6:15 जे ती सायंकाळी भक्ती पार्क ते म्हैसूर कॉलनीच्या दरम्यान ही मोनोरेल थांबली होती। काय जो तो उलटून गेलेला पाहायला मिळतो। तर जसं आपले प्रतिनिधी अजय माने सांगतात आपल्याला एका डब्यामधल्या प्रवाशांनीच ती काच तोडली आणि त्याच्यातनं आता कुठेतरी रेस्क्यू करण्याचा किंवा आतमध्ये अर्थातच एसी होतं त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत होता, गुदमरण्याचा जो आहे तो प्रकार घडलेला